केशवनगर पूल झालाच पाहिजे, कराडी केशवनगर पूल झालाच पाहिजे. पूल आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, पूल आमच्या हक्काचा. नाही कुणाच्या बापाचा. केशवनगर, मुंढवा, खराडी, मांजरी परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या मुळा मुठा नदीवरील पुलाच्या कामासाठी आज तीव्र ठिय्या आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक अजित आबा घुले यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. खराडी, केशवनगर आणि मांजरी या भागांना जोडणारा हा पूल अनेक दिवसांपासून रखडलेला असल्याने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली आहे. दररोज हजारो नागरिकांना वाहतुकीचा त्रास सहन करावा लागत असून विद्यार्थ्यांपासून कामगारांपर्यंत सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज पुलावरच ठिय्या आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. या आंदोलनादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच केशवनगर, मांजरी, शेवाळवाडी आणि 17.5 नळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान पुणे महानगरपालिकेचे अभियंता जय वायसे यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी अभियंत्यांनी पुढील 15 दिवसात पुलाचे काम पूर्ण करून पूल वाहतुकीसाठी सुरू करण्यात येईल, तसेच लवकरात लवकर पुलाचे लोकार्पण करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. अभियंत्यांच्या या आश्वासनानंतर तात्पुरते आंदोलन मागे घेण्यात आले असले तरी जर पुणे महानगरपालिकेने दिलेला शब्द पाळला नाही तर आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. तसेच पुणे महानगरपालिकेच्या सभागृहात एकही सभा होऊ देणार नाही. महापौरांसमोर जमिनीवर बसून आंदोलन करण्यात येईल असा आक्रमक पवित्राही आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला. आता प्रशासन दिलेला आश्वासन कितपत पाळते आणि नागरिकांना या पुलाचा दिलासा कधी मिळतो याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. कॅमेरामनसह संपादक निलेश प्रकाश कुंभार, जोगेश्वरी न्यूज, पुणे. पुलाचं नियोजन चालू आहे. 2022 ला प्रत्यक्षात काम चालू झालं. 2024 ला पूल कंप्लीट झाला पाहिजे होता. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने हे पूल आणि हा जो कनेक्टिंग रस्ता आहे, हा रस्ता पूर्ण काम होण्यासाठी, वाहतूक सुरळीत होण्यासाठी, केशवनगर मांजरीच्या नागरिकांना जो त्रास होतोय, नाहक त्रास होतोय, त्रासापासून मुक्तता मिळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने 4थं आंदोलन आहे आज. आदरणीय अजितदादा पवार साहेब, स्वर्गीय अजितदादा पवार साहेब ज्या टायमाला उपमुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी सकाळचा जनसंवाद दौरा घेतला होता. त्यावेळी सकाळी त्यांनी येऊन इथे पाहणी केली असता पालिकेच्या आयुक्तांना आदेश दिला असता, आयुक्तांनी 26 जानेवारी 2026 ची डेडलाईन दिली असता, ती देखील आज पाळण्यात आलेली नाहीये. त्याच्यानंतर 4 महिने उलटून गेले तरी प्रशासनाला जाग येत नाहीये. आज मांजरी, केशवनगर मधली लोक मुंढव्या मार्गे खराडीला जातात, जवळजवळ 5 किलोमीटरचा वळसा काढून जातात. आज हा जर पर्यायी रस्ता चालू झाला तर 1 किलोमीटरच्या अंतरावरती खराडी आहे. पेट्रोलची बचत होईल, डिझेलची बचत होईल, लोकांचा वेळ वाचेल. नाहक त्रास जो ट्रॅफिक मधला जातोय, लोकांना, पेशंट लोकांच्या जो अडचणी होतात हॉस्पिटलला येण्यासाठी, इकडे तिकडे जाण्यासाठी ट्रॅफिक मध्ये अडकतात, ह्या सगळ्या गोष्टी दूर होतील. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने हा सगळा विचार करून हे आज आंदोलन घेतलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हडपसरचे अध्यक्ष आदरणीय शंतनू जगदाळे साहेब यांनी आज या आंदोलनाचं नेतृत्व घेतलं आणि प्रभागाचा मी नगरसेवक असल्या कारणाने प्रभागातील सगळेच माझे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी असतील, त्याच्यामध्ये विक्रमदादा लोणकर असतील, जतीनभाऊ कांबळे असतील, गणेश भाऊ डाकणे असतील, आमचे बापू असतील, बापू कुणाल दादा लोणकर असतील, अनिल बापू लोणकर असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मांजरीचे बरेचसे पदाधिकारी इथे उपस्थित होते. आज वायसे साहेब आल्यानंतर, बनकर साहेबांनी आश्वासन दिल्यानंतर आम्ही आज हे आंदोलन इथे मागे घेतलेलं आहे. परंतु येत्या 15 ते 20 दिवसामध्ये सगळं काम पूर्ण केल्यानंतरच आम्ही पुन्हा एकदा डिसिजन घेणार आहोत की आंदोलन करायचं, पुढं हे उग्र पद्धतीचं आंदोलन करायचं आणि पुढचं आमचं आंदोलन केशवनगरचा रस्ता रोकोचा असणार आहे. आणि त्याच्यानंतरचं आंदोलन महापौरांबरोबर आणि महापौरांना सोबत घेऊन, नागरिकांसाठी जे प्रथम नागरिक आहेत पुण्याचे त्यांना सोबत घेऊन आम्ही आयुक्तांच्या दालनाच्या बाहेर आम्ही मोठं आंदोलन करणार आहोत. सर्वांना सप्रेम नमस्कार. या ठिकाणी केशवनगर मध्ये जो खराडीला जाणारा पूल आहे, ते पुलाचं काम रखडलं आहे. ते पाहून या ठिकाणी आमचे महानगरपालिकेचे नगरसेवक माननीय आमचे सहकारी मित्र अजित आबा घुले आणि हडपसर विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शंतनू जगदाळे यांच्या माध्यमातून या ठिकाणी हे आंदोलन घेण्यात आलं. कारण आपण पाहिलं की वर्षानुवर्ष, आज जवळ 2019 ला या पुलाचं उद्घाटन झालंय. जवळजवळ 7 ते 8 वर्ष झालं या पूल एकदम संत गतीने चाललाय आणि लोकांना, नागरिकांना एवढा त्रास सहन करायला लागतो. या ठिकाणी नागरिकांनी आजच्या आंदोलनाने फार चांगला या ठिकाणी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आणि नागरिक सुद्धा आले होते. नागरिकांचे म्हणणे देखील या ठिकाणी आम्ही ऐकून घेतले. जर हा पूल चालू झाला तर नागरिकांना खूप सोयीस्कर होणार आहे.
त्याचबरोबर आतले जे इंटरनल रस्ते ते रस्ते देखील खूप छोटे आहेत, ते देखील लवकरात लवकर या ठिकाणी पूर्ण करावेत. अशा पद्धतीत आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं आहे. धन्यवाद. केशवनगर मधील जो खराडीला जोडणारा हा पूल आहे, गेले 4 वर्षापासून जो रखडलेलं काम आहे, हे वारंवार आंदोलन करून सुद्धा या पुलाचं काम अतिशय धीम्या गतीने चाललेलं आहे. आणि नुकताच आपल्या प्रभागामधून निवडून आलेले अजित आबा घुले यांनी हे आंदोलन छेडलेले आहे. केशवनगरमधील अनेक नागरी प्रश्न आहेत, पण सर्वप्रथम त्यांनी या पुलाचं लवकरात लवकर काम पूर्ण होऊन याचं उद्घाटन लवकरात लवकर करावा अशा साठी त्यांनी या ठिकाणी आंदोलन घेतलेलं आहे. त्या आंदोलनासाठी आमचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शंतनू जगदाळे असतील, जितेंद्रदादा असतील, अनिल लोणकर असतील, कुणाल लोणकर असतील व मांजरीचे कार्यकर्ते व केशवनगरचे कार्यकर्ते त्याचबरोबर या गोदरेज सोसायटीचे चेअरमन असतील, बऱ्याचशा शेजारच्या ज्या सोसायटी सर्व सोसायटीचे चेअरमन या ठिकाणी उपस्थित होते. अतिशय तळीमळीने त्यांनी तळीने सांगितलं की बाबा या ठिकाणी हे खरोखर या पुलाचं काम लवकर व्हायला पाहिजे, या पुलाचं उद्घाटन व्हायला पाहिजे, म्हणजे नागरिकांना खराडीला जायला या ठिकाणी अतिशय सोयीचा मार्ग होईल. 4 वर्षापासून हे जे लोक वाट पाहतात की कधी काम होतंय. मुंढवाचा जो ब्रिज आहे त्या ब्रिजवरती इतकं ट्रॉफिक होतं की एक अर्धा पाऊण तास तरी ते पार करण्यासाठी लागतंय. एखादी जर ॲम्ब्युलन्स वारंवार ॲम्ब्युलन्स अडकती. सकाळ पेपर असेल, प्रभात असेल, लोकमत असेल, वारंवार या केशवनगर ट्रॉफिक जामच्या बातम्या इतक्या येऊन गेल्यात की हजारोनी बातम्या या ठिकाणी न्यूजपेपरला आहेत. पण तरी पण हे महानगरपालिकेचं जे प्रशासन जागा होत नाहीये, कुठल्याही प्रकारच्या बातम्या बघितल्या जात नाही. अनेक आंदोलन केले, त्याच्यावरती कुठलीही प्रतिक्रिया दिली जात नाही. गेंड्याच्या कातडी या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची झालेली आहे आणि कुठल्याही प्रकारचा या प्रशासनाचा धाक त्यांच्यावरती राहिला नाही. कुठलंही काम व्यवस्थित सुरू करत नाही. आता जो 17.5 जो अंडर बायपास रेल्वे तो होऊन 4 वर्ष झाले, पण पलीकडचा रस्ता नाही, अलीकडचा रस्ता झाला नाही. समजा हा पूल जरी चालू केला तर पुढच्या रस्त्याचं काम आताशी चालू केले, हे पुढच्या 4 वर्षात तेच काम व्हायला पाहिजे होतं पुलाचं, ते पुलाचं काम झालेलं नाही. समजा पूल झाला, रस्ता नाहीये, जरी केशवनगरमध्ये केलं तर केशवनगर ट्रॉफिक जाम होणार. ते रस्ते मोठे करायचे ते झाले नाहीत. जो मांजरी मुंडवा जो रोड आहे, ज्या शेतकऱ्यांनी त्यांना 60 फुटाचा रस्ता करायला परमिशन दिली, तोही रस्ता नाही. गेली 24 वर्षापासून तो जो 60 फुटाचा रस्ता आहे हा 40 ते 50 फुटाचा आहे. इतक्या वर्षापासून ढाकणे साहेबांनी त्या ठिकाणी मार्किंग केली, त्यांची बदली केली. त्याच्या आधी जिल्हा परिषद अध्यक्ष होत्या, त्यांनी मार्किंग करून झाली, त्यांची बदली झाली. नक्की होतंय काय या केशवनगरच्या ट्रॉफिकला? कोण याच्यामध्ये आडकाठी घालतंय हे काय कळायला तयार नाही. आणि या ठिकाणी नागरिक बाकी हैराण झालेत. कुठल्याही प्रकारची सुविधा या ठिकाणी महानगरपालिका देत नाहीये आणि तिप्पट टॅक्स घेतला जातोय, पण त्या पद्धतीने कुठली सुविधा दिली जात नाही. या ठिकाणी केशवनगर वासियांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी अजित आबा घुले यांनी अतिशय चांगला निर्णय घेतलाय. आणि खरोखरच हे जे नगरसेवक या प्रभागातून निवडून आलेत, मला वाटतं ते नक्कीच ह्या भागाचा विकास केल्याशिवाय राहणार नाही. आणि आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. भविष्य काळामध्ये आमचा संपूर्ण केशवनगरच्या नागरिकांचा अजित आबा घुले यांना पाठिंबा राहील. मी एवढं बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी पुणे महानगरपालिकेचे कार्यक्षम नगरसेवक अजित आबा घुले यांच्या नेतृत्वाखाली हे मुंडवा खराडी केशवनगरला जोडणारा हा जो पूल आहे गेल्या 7 वर्षापासून प्रलंबित आहे. वेळोवेळी राष्ट्रवादी काँग्रेसने या ठिकाणी 4 वेळा आंदोलन केले, 4थं आंदोलन आहे. या ठिकाणी आंदोलन करूनही महानगरपालिकेला जाग येत नाही. नागरिकांना वाहतूक समस्येचा इतका त्रास होतोय की नागरिकांना या पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी वेठीस धरले. हा रस्ता पूर्ण होणं हा काळाची गरज आहे. आमचे स्वर्गीय अजितदादा पवार यांनी या ठिकाणी सकाळी 6 वाजता येऊन या कामाला गती दिली, परंतु अजितदादा गेल्यानंतर त्या कामाची गती कमी झाली. याच ठिकाणी मी आता ज्या महानगरपालिकेचे अधिकारी आंदोलनाला भेट देऊन गेले, त्यांनी या ठिकाणी 15 दिवसामध्ये हे काम तातडीने पूर्ण करून पूल मोकळा करण्याचे या ठिकाणी आश्वासन दिले. पण यानंतरही महानगरपालिकेने जर या भविष्य काळामध्ये लवकरात लवकर जर पूल चालू केला नाही तर मग नागरिकांच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन केलं जाईल, असे या ठिकाणी सर्व नागरिकांच्या मते या ठिकाणी मी सांगतो. धन्यवाद.